आता घरी कोण नाही, म्हणजे मम्मी राहणं नसल्यामुळं दरवाजा उघडायला कोणच नाही. पप्पा आहेत पण पप्पा झोपले तर. आमचे सर डिप्रेशनमध्ये गेले. डिप्रेशनमध्ये गेले सर. पाणी आले, किती मोठं पाईप झाले तर. तो ब्ल्यू वाला आहे तो मेनचा आहे, हे बाकीच्या मोटरला जोडलेला आहे. तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मम्मी चालली वांजर खेळायला, म्हणजे पप्पाच्या गावाला. आणि रानू रात्रीच गेले मामाच्या गावाला. आणि आता इथं फक्त मी आणि पप्पा राहणार, कारण की पप्पाला कामाला जायचंय आणि माझे पेपर आहेत 12वीचे, म्हणजे वेकेशनचे. थांबावं लागेल आम्हाला. तर आता मम्मी आमचा स्वयंपाक बनवून चालले आजचा आणि उद्याचा. म्हणजे स्वयंपाक म्हणजे फक्त आता चपात्या बनवणार आहे, बाकीचं आम्ही भाजी ते बनवू, कारण की पप्पाला किंवा मम्मी बनवतो, दोघांना येतं काय ना काय. तर मम्मी बनवून चालले. ठेचा बनवला आहे, परत वरण आहे, परत वगैरे ठेचा झालेला आहे. मग ते काय आहे, वरण टाकायची चटणी आहे ते, आणि हे ठेचा आहे आणि चपात्या बनवणार आहे. तर काय ते चॅलेंजच्यामुळे मला सर्दी झाली नसते. बाकी ब्लॉग कळेल तुला कशी मजा आली, काय आली, कसं झालं. लय वेगळा एक्सपिरियन्सच लय वेगळा होता. काल फुल डोकं पेन करायला, तर आज बरं वाटायला जरा. आणि आता कॉलेजला जायचंय, तेव्हा आंघोळीला पाणी ठेवले. आता पप्पा आले की पप्पा मम्मीला 5 नंबरला सोडते, आणि मी जाऊ तर पप्पा जर आले तर मला आज गाडी भेटेल न्यायला. काय पण होऊ शकतं काय माहिती. गाडी आलेली आहे, गाडीनं चालणार आहे. चलो. तर आता कॉलेजला आले तर सगळं पॅसेज रिकाम आहे, जास्त कोण नाहीच क्लासमध्ये. लवकर टाइम झाला जरासा. तर आता सगळेजण अभ्यास करत बसले, सगळ्यांच्या नोट्स इनकम्प्लीट आहेत, माझ्या पण आहेत, तेच करत बसला. एवढं मोठं लिहायचं सगळं, गाईडच छापले सगळे. आमचे सर डिप्रेशनमध्ये गेले सर. तर आता आलोय मी घरी, म्हणजे कॉलेजवरून. कॉलेज सुटलं, कॉलेजमध्ये जास्त शूट नाही केलं त्यामुळं, पण जाऊ द्या. आता घरी कोण नाही, म्हणजे मम्मी राहणं नसल्यामुळं दरवाजा उघडायला कोणच नाही. पप्पा आहेत पण पप्पा झोपले तर. आता लई गार झोप येत इथं, मागापासून वाजवायला. तर आता पुन्हा 5 मिनिटानंतर उघडलाय. लय गरमी होईल होती बाबा बाहेर. तर आता चेंज करतो पहिल्यांदा. तर आता चेंज केलेलं आहे. तर आता जेवण करायचं पण काहीच दिसेना असं किचनवर. रोज इथंच असते, आज इथं काहीच नाही. कोठं ठेवलंय की फ्रीजमध्ये असेल होपसो. तर हे बघा आज फ्रीजमध्ये ठेवलंय सगळं. आता स्वतःलाच घेऊन खावं लागेल आज. रोज मम्मी नाही तर आणू असते कोणतरी द्यायला, आज कोणच नाही. घेऊ वाटत नाही स्वतःच्या हातानं, काय माहिती. जेवायला आता मी चपाती ठेचा सकाळी दाखवलेला आणि रस घेतलाय. तर मम्मीने आंब्याचा रस केलता, तर बरं झालं, काय तर गोड आहे. तरीच आता प्रॉब्लेम आहे, म्हणजे पप्पा रात्री आता ड्युटीला जाणार, मग मी घरी थांबल किंवा तात्यापाशी नाही. तात्यानं तर आता पण बोलवलेलं, पण मी गेलो नाही, कारण की पप्पा एकटे इथं. परत त्यांना जेवायला वाढायचं, घरी ते नसते, चहा ते प्यावं लागते त्यांना टायमाला, थोडा वेळ लागते त्यांना मध्ये, त्यामुळे मी गेलो नाही तिकडं. वा, एक नंबर लागायला आमरस. आता जेवण झालेलं आहे आणि मी बसले आता अभ्यासाला, कारण की नोट्स आहेत लिहायचे. तर आता अभ्यास करतो, कारण की आज दिवसभर कोणच नाही, असं मस्ती करायला रान होती, आज कोणच नाही. आम्ही जेवायला भात लावायचो, कारण की पप्पाच्या डब्याला पण होतंय आणि घरी खायला पण, कारण की मम्मीला डाळ बनवून गेलते. भात लावतो मी आता. एवढी मोठी डाळ बनवलेली आहे. आता हे गरम करायला फ्रीजमध्ये होती, त्यामुळं आता एवढी मोठी डाळ काय माहिती किती दिवस जाते. आता पप्पाचा डबा भरायला, याच्यात रस आहे, याच्यात चपाती भाकर, याच्यात डाळ. एवढ्या मोठ्या भाकर केल्यात, याच्यात चपाती येतात, परत याच्यात चपाती येतात. किती जणांचं जेवण बनवून गेलं काय माहिती. आता पप्पा चालले तर घरी एकटाच आहे, 2 तिथपर्यंत कोणच. आता तात्याला फोन केला तर ये म्हणला तिकडं, नको वाटायचं काय कॉलेज आहे, परत एडिटिंगला उठावं लागतं, परत त्याला डिस्टर्ब होतं उगाच माझ्या, त्यामुळे नको. उगाच सकाळी लवकर उठतं, त्यामुळे मला हे होतं जास्त. तर आता माझ्यासाठी एक काम आहे, ते म्हणजे हे एवढे मोठे भांडे घासायचेत, कारण की नंतर मलाच वापरायचे तर भांडे, मला आणि पप्पाला, म्हणजे घरीच वापरायचे तर, त्यामुळे मग सगळी घाण करून जमत नाही. तर त्यामुळे हे आता धुतो, म्हणजे उद्या काय टेन्शन राहत नाही. भांडे घासूनच जेवणार आहे. तर बघा आता सगळे भांडे धुवून झाले. तर आज तुम्हाला हेच बघावं लागेल सगळं, मी हे केलेलं आणि ते केलेलं, कारण की आज कोणच नाही दाखवायला. रोज असले की दाखवायला काय ना काय टॉपिक भेटतं, काहीच नाही आज. आता हे काय माहिती किती दिवस चालतं. मम्मी पण जाणार नव्हते, पण गेली, कारण की म्हणजे गहू काढायला आलते.
आणि म्हणजे गावात बाया भेटत नव्हत्या कामाला, त्यामुळे मग आणखी मम्मी गेल्या म्हणजे घरच्या घरी सगळं गहू काढून होतं त्यामुळे गेल्या. नाही तर मम्मी जाणार नव्हत्या, असे गेली असती पण आमच्यासोबत म्हणजे मी गेलो असतो, मग पप्पा सगळे एकत्र गेलो असतो गावाला. असं जेवण करतो, लय भूक लागले, जेवण करून आता झोपून आता सकाळी एडिटिंगला उठावं लागेल परत. मला तर वाटत नाही म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा व्हिडिओ म्हणजे झालाय शूट, तरी सकाळी एडिटिंग करतानाच तुम्हाला सांगतो काय होतं. तर आता मी व्हिडिओ एडिट केला तर जेवढा पाहिजे तेवढा व्हिडिओ झाला नाही, त्यामुळं मी कालचा आणि आजचा मिळून उद्या व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर मग आजचा पण यालाच जोडणार आहे व्हिडिओ. तर मी आता घरी आलो आणि मला काय दिसलं, पप्पाने अंडे आणि हे बिस्किट आणलंय. तर माझ्या मनात येताना हेच विचारत आज अंडे आणल आणि भाजी कराल, काय की डाळ पण आहे पण ते जास्त खाऊ वाटत नाही, आणि पप्पाच्या डब्याला पण अजून काहीतरी भाजी देतो म्हटलेलं, पण पप्पाने आणलं तेवढ्यात. पण आता दिवस लय बोर चाललाय काय माहिती कशानं, कारण की सकाळपासून लिहायलेलाच होता आणि नोट्सच कम्प्लीट करायला, तरी अजून कम्प्लीट नाही झाले आणि उद्या सबमिशन आहे. बरं तेच करणार आहे आज मी. असल्या याच्यात म्हणजे कूलरची पण जास्त चांगली हवा येत नाही, त्यामुळे माझ्याकडे एक आयडिया आहे, म्हणजे कूलरला एसी सारखी हवा असल्या याच्यात पण मी रात्री यूज केलं तर खरं झालं. तर म्हणजे नॉर्मली काय करायचं आपण, जसं कूलरमध्ये पाणी टाकतो ना, पाणी टाकूनच ठेवायचं आणि त्याच्यात टुरटी टाकायची, त्याच्यानं काय होतं सगळी माती घाण ती खालती राहते आणि चांगलं पाणी वरचं राहतं, त्यामुळे पाणी स्वच्छ राहतं. आणि त्याच्यात असल्या बॉटल टाकायच्या, तर हे साध्या पाण्याची बॉटल नाही, याच्यात पाणी आहे ना त्याच्यात मीठ मिक्स केलेलं आहे, मिठामुळे आहे ना बर्फ लवकर वितळत नाही, त्यामुळे मग तसं मी यूज करतो. तर बघा इथे एक टाकले, इथे एक टाकले. तर आता बघा पाणी आलंय, तर किती मोठे पाईप झालेत, नुसतं मोटरचा आवाज येईल असं, पण किती मोठं पाईप झाले. तर तो ब्ल्यू वाला आहे तो मेनचा आहे, हे बाकीच्या मोटरला जोडलेला आहे, हिरवावाला मोटरला गेलेला आहे आणि मोटरमधून बाहेर आलेला हा येल्लो वाला आहे. त्या दिवशी मी चॅलेंज केलता ना, मग तो त्या टाकीमध्ये केलता तेव्हा त्यावाल्या नवीन टाकी आहे, कारण की वरच्याचा काय सांगता येत नाही, कधी फुटल कधी काय होईल आणि लिकेज होईल पाणी, त्यामुळं मग ती आणली आहे. तरी याला पाणी आता फेविक्विक लावले, फेविक्विक आणि बेकिंग सोडा, तरी आता बघू काय होतंय. सगळं भरलं की मग इथं पाईपाला लावाय, म्हणजे इथला पाईप डायरेक्ट या टाकीला जाते, दोन्ही भरतात. आणि बघा हाऊस पण भरलेला. तर आता जस्ट सगळं काम झाले, म्हणजे आता किती 8 वाजले. तर म्हणजे मी दिवसभर काय शूट केला काय, कारण की मी अभ्यासाच्याच नादात होतो दिवसभर, आणि आता मग पप्पाला भाजी केली ती, मग ती पण दाखवायला जमली नाही. याच्यात भाजी आहे, त्याच्यात भात आहे. आता पप्पा पण गेले. तर चला मग आजच्यासाठी जेवढा माझा प्रयत्न झाला, म्हणजे जेवढे माझ्याकडून झाला तेवढा मी प्रयत्न केला, आणि नवीन नवीन काय तर तुम्हाला दाखवायचा, म्हणजे व्हिडिओ ब्लॉग बनवायचा. तर चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये, आणि उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर नक्कीच बघा. तर चला मग भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब करा. चला मग बाय.